वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उद्या आपला उमेदवारी अर्ज अकोल्यामध्ये दाखल करणार आहेत। उद्या सकाळी प्रकाश आंबेडकर उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि अर्ज दाखल करण्यापूर्वी अकोला शहरामध्ये भव्य रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलंय। एक प्रकारे अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। उद्या सकाळी 9:30 वाजता या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। पहिल्या टप्प्यामध्ये सामील आहेत जी शिवसेनेकडे जागा आहे रामटेक, त्या रामटेक जागेच्या आढाव्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार काल आणि आज मी रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे। आदरणीय तुमाणे साहेब देखील पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। काल दिवसभर रामटेक आणि विशेषतः विदर्भातल्या सगळ्याच मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं की विदर्भामध्ये ज्या 10 खासदारकीच्या जागा आहेत, या 10च्या 10 जागा या महायुतीच्या निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण विदर्भामध्ये आहे। विदर्भामध्ये असलेली उष्णता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, राजकीय उष्णता देखील वाढलेली आहे। पण महायुतीच्या समोरचे जे सगळे उमेदवार आहेत हे निष्प्रभ झालेले उमेदवार आहेत, त्याच्यामुळे 10ही आमचे विदर्भातले उमेदवार हे फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा जो संकल्प आहे 400 पारचा, याच्यामध्ये विदर्भाचे हे 10ही उमेदवार असतील याची पूर्ण खात्री व्यासपीठावरच्या आमच्या मित्रपक्षाच्या आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना आहे। काल आढावा घेत असताना अजून जे जाणीवपूर्वक आमच्या लक्षात आलं की रामटेकच्या जागेच्या संदर्भामध्ये प्रमाणपत्र जे रद्द झालेलं आहे महायुतीच्या समोरच्या उमेदवाराचं, काल पूर्ण त्या मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर एक लक्षात आलं की हे पूर्णतः काँग्रेसनं केलेलं षडयंत्र आहे। एक महिला भगिनी उभी करायची, तिचं स्वतःचं सर्टिफिकेट आहे की नाही हे देखील राष्ट्रीय पक्षानं बघायचं नाही, तिला उभं करून तिचं प्रमाणपत्र रद्द होणार आहे हे माहिती असताना देखील निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये त्यांना आणायचं आणि प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्याचं खापर विरोधकांवर फोडवायचं, ही एक स्ट्रॅटेजी करून काँग्रेसनं त्या महिला भगिनीचा आमच्या फॉर्म बाद केला। परंतु जी काल मला माहिती मिळाली, आपल्याला देखील माहिती असेल, माझ्यापेक्षा आपल्याला चांगलं माहिती असेल की त्यांचा फॉर्म भरल्यानंतर तातडीनं एबी फॉर्म हा नागपूरमध्ये आलेला होता। तो कोणाकडे आला होता, तो काँग्रेसच्या कुठच्या आमदारांकडे होता, कुठच्या नेत्याकडे होता, हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। मग जर आपला उमेदवार हा डिस्क्वालिफाय होणार आहे हे माहीत होतं तर नाहक उमेदवाराची बदनामी करण्यासाठी निवडून येणं न येणं हा नंतरचा प्रश्न आहे, परंतु महिला भगिनीला आम्ही तिकीट दिलं आणि तिचं प्रमाणपत्र रद्द झालं, याचं खापर विरोधकांवर फोडायचं ही रणनीती करून काँग्रेसनं जाणीवपूर्वक त्यांचा फॉर्म बाद होणार आहे माहीत असताना देखील त्यांना उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर देखील पर्यायी एबी फॉर्म हा नागपूरमध्ये त्यांनी तयार ठेवलेला होता। आणि हे मी सांगत नाही आहे, म्हणजे हे मी शिवसेनेचा किंवा महायुतीचा मंत्री आहे म्हणून मी काय सांगत नाही, परंतु काल लोकांकडनं जे मी ऐकलेलं आहे, विशेषतः महिला भगिनींकडनं जे मी ऐकलेलं आहे, त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की हा एक कुटील डाव होता आणि तो काँग्रेसचा होता। परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर देखील वातावरण मात्र नक्की असं आहे की महायुतीचेच उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील आणि फरक